रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये औषधं आणि वास्तुशास्त्र बघणार आहोत. औषधं ठेवण्याची जागा योग्य असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसंच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण आजारी पडू शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये औषधे कुठे ठेवावी हे आज आपण जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर आणि पश्चिम कोपऱ्यात औषधं ठेवू नये. या दिशेला औषधं ठेवल्याने औषधांचा परिणाम खूप हळूहळू होतो. आग्नेय किंवा दक्षिण दिशेला औषधं ठेवल्यास सतत आजारपणाच्या तक्रारी उद्भवू शकतात. स्वयंपाकघरामध्ये आणि विशेषतः स्वयंपाकघराच्या ओट्यावर औषधं ठेवल्याने व्यक्ती आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त राहू शकतो. काही वस्तू उशीजवळ ठेवून झोपणं शुभ मानलं जातं, तर काही वस्तू अशा आहेत ज्या बेडजवळ ठेवल्यास अशुभ परिणाम दिसू लागतात. झोपताना उशीजवळ काहीतरी वस्तू ठेवायची सवय प्रत्येकालाच असते. काही जण औषधं उशीजवळ ठेवतात कारण गरज लागली तर पटकन घेता येतील. तुम्हाला सुद्धा ही सवय आहे का? असे करणे योग्य की अयोग्य जाणून घेऊया. खूप जणांना उशीजवळ पाणी, खाद्यपदार्थ, धार्मिक पुस्तकं, मोबाईल ठेवायची सवय असते. आपण जिथे झोपतो तिथे म्हणजेच उशीजवळ काही गोष्टी ठेवणं शुभ मानलं जातं. पण अशा काही वस्तू आहेत ज्या बेडवर ठेवणं म्हणजे नकारात्मक परिणाम असा त्याचा अर्थ होतो. त्यापैकी एक म्हणजे औषधं. अनेक जण गरज पडल्यास औषध तात्काळ वापरता यावीत म्हणून उशीजवळ ठेवतात. परंतु ज्योतिषशास्त्रात तसेच वास्तुशास्त्रानुसार हे योग्य आहे का? समजा काही पर्याय नसेल आणि औषध बेडरूममध्ये ठेवायची वेळ आली तर कुठे ठेवावीत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची खोली म्हणजे बेडरूम आरोग्य, मनःशांती आणि चंद्रग्रहाशी संबंधित असते. त्यामुळे उशीजवळ औषधं ठेवल्यास अशुभ परिणाम होऊ शकतात. उशीजवळ औषधं ठेवणं म्हणजे मनाने आजार स्वीकारल्यासारखं होतं. असं केल्यामुळे आजार शरीर आणि मनात अधिक स्थिर होते. आजार बरा होण्यास जास्त वेळ लागू शकतो किंवा एक आजार बरा झाल्यानंतर दुसरा आजार सुरू होण्याची शक्यता वाढते. चंद्रग्रह मन, आरोग्य, शांतता आणि झोप याचा कारक ग्रह मानला जातो. औषध घेतल्यानंतर आपण बरे होतो, पण त्याच्याकडे नकारात्मक ऊर्जा आणि आजारपणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. उशीजवळ औषधं ठेवली तर चंद्राची शक्ती कमी होते, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता, नीट झोप न लागणे, वाईट स्वप्न आणि चिडचिड वाढू शकते. असे सांगतात की ज्योतिषशास्त्रात औषधं आणि आरोग्याशी संबंधित समस्या राहू ग्रहाशी जोडल्या जातात. राहू भ्रम, अचानक येणाऱ्या समस्या आणि अडचण याचा कारक ग्रह आहे. उशीजवळ औषधं ठेवली तर राहूचा नकारात्मक प्रभाव वाढू शकतो, ज्यामुळे अशांतता वाढते, झोप नीट लागत नाही, आजाराचं स्पष्ट निदान सापडण्यास अडचण येते. रात्री झोपताना शरीर सकारात्मक ऊर्जा ग्रहण करत असतं. वापरलेल्या किंवा जुन्या औषधांतून नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे औषधं उशीजवळ ठेवल्यास त्यातील ऊर्जा शरीर आणि मनावर परिणाम करतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर ताजेपणा जाणवत नाही, सकाळी उठावंसं वाटत नाही. वास्तुशास्त्रानुसार औषधं कुठं ठेवावी बरं? तर वास्तुशास्त्रानुसार शयनकक्ष म्हणजेच बेडरूम स्वच्छ असावी. तिथे नकारात्मक वस्तू ठेवू नये. औषधं नेहमी बेडरूमच्या बाहेर बंद कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये ठेवावी. काही कारणांमुळे औषधं बेडरूममध्ये ठेवावी लागत असतील तर ती उशीजवळ किंवा बेडखाली ठेवू नये. बेडरूमच्या दक्षिण पूर्व दिशेला ड्रॉवरमध्ये ठेवणे सर्वोत्तम मानले जाते. घरात औषधं ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती? तर घरामधील पूर्व दिशेला औषधं ठेवली तर लगेच फायदा होतो, कारण पूर्व दिशा ही आरोग्याचे देवता सूर्याची दिशा मानली जाते. उत्तर किंवा ईशान्य दिशेला औषधं ठेवणं चांगलं मानलं जातं. दक्षिण दिशेला औषधं ठेवू नये. तसेच औषधं कधीही देवघर किंवा देवांच्या जवळ ठेवू नये. तुम्ही असे केले तर सदैव औषधं घ्यावे लागतील असे सांगितले जाते. स्वयंपाकघरात चुकूनही औषधे ठेवू नका. समजा असे झाले तर घरातील प्रत्येक व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते. स्वयंपाकघर एक अशी जागा आहे जिथे काम करताना हलके फुलके लागणे, जसे की बर्न्स, सौम्य ज्वलन, काम करताना कट्स होतात. म्हणून लोक स्वयंपाकघरात प्रथमोपचार बॉक्स किंवा औषधाचा डबा ठेवतात, जे योग्य नाही. वास्तुशास्त्र सांगतं की औषधांचा डबा कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये. असे मानले जाते की कुटुंबातील सदस्य आणि स्वयंपाकघरातील कामगारांच्या आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होतो. तुमच्या औषधांच्या पेटीचे नाव बदलून आरोग्य गोळ्या असे काहीतरी अधिक आकर्षक नाव तुम्ही ठेवू शकता.
या साध्या बदलांमुळे तुमच्या औषधांकडे पाहण्याचा दृष्टिकोनात मोठा फरक पडू शकतो. तुम्ही या नवीन नावाचे एक आनंदी लेबल देखील तयार करू शकता आणि ते कपाटावर, ड्रॉवरवर किंवा तुमच्या आरोग्य सामग्री साठवण्याच्या जागेवर ठळकपणे लावू शकता. कालबाह्य किंवा न वापरलेली औषधे त्वरित घराबाहेर काढा, म्हणजे की एक्सपायर झालेली औषधं. ही औषधे तुमच्या आरोग्य सुधारणेत अडथळा आणू शकतात आणि ती तुमच्या औषधांना कॅबिनेट्समध्ये देखील ठेवू नका. तुमची औषधे लाकडी डब्यात किंवा कपाटात ठेवा. वास्तू अभ्यासानुसार लाकडी घटकांचे घटक फायदेशीर असतात कारण ते आरोग्य आणि विकासाला प्रोत्साहन देतात. तुमच्या औषधांच्या पेट्या नकारात्मक प्रतिमांखाली देखील ठेवू नका, जसे की आजारी दिसणाऱ्या किंवा दुःख दाखवणाऱ्या व्यक्तींचे फोटो, कारण त्यामुळे तुमच्या मनस्थिती आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. शक्यतो औषधं साठवणीच्या कॅबिनेट्सच्या आत किंवा आजूबाजूला आरोग्याच्या चालना देणारे फलक लावा, जसे की निरोगी वनस्पतींचे सजीव चित्र किंवा हिरवा रंग वापरणे, जो चैतन्य आणि ताजेपणाचे प्रतीक आहे. तुमच्या औषधांच्या कॅबिनेटची नियमितपणे स्वच्छता करून ते गोंधळापासून मुक्त ठेवा. ही पद्धत तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू सहजपणे शोधण्यास देखील मदत करेल, शिवाय सुव्यवस्था आणि शांततेची भावना देखील निर्माण करते. नीटनेटकी जागा तुमचा मूड आणि एकूणच आरोग्य लक्षणीयरित्या सुधारू शकते. वास्तूनुसार औषधे स्वच्छ नियुक्त केलेल्या जागेत साठवणे आवश्यक आहे. तुमचे औषध क्षेत्राचे नियोजन करणे हे एक आवश्यक काम आहे, जे तुम्ही महिन्यातून एकदा तरी करायलाच पाहिजे. जरी यास जास्त वेळ लागत नसला तरीही ही साधी कृती तुमच्या घरातील कचरा साफ करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. शिवाय ती तुमच्या राहण्याच्या जागेचे एकूण आरोग्य सुधारते, ज्यामुळे पर्यावरण आणि तिथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या कल्याणावर सकारात्मक परिणाम दिसून होतो. ह्या नियमांचे पालन केले तर नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल. आजारी पडणार नाही असं नाही, पण आजारी पडलात तर लवकर बरे व्हाल.